उल्हासनगर शहरातील टीम ओमी कलानी या संघटनेने शिवसेना शिंदे गटासोबत युती केली आहे। आगामी उल्हासनगर महापालिकेच्या पार्श्वभूमीवर ही महायुती करण्यात आली आहे। मात्र याआधी या टीम ओमी कलानीने अशाच प्रकारे भाजपासोबत युती केली होती। मात्र महापौराचं पद आपल्या पदरात पाडून घेतल्यानंतर त्यांनी भाजपाची साथ सोडत त्यावेळच्या शिवसेनेला महापौर पदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराऐवजी शिवसेनेला मदत केली होती। त्यामुळे भाजपासोबत या टीम ओमी कलानीचे संबंध चांगले राहिलेले नाहीत। दरम्यान आता उल्हासनगर महापालिकेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कोणाची तरी साथ हवी म्हणून टीम ओमी कलानीने शिवसेना शिंदे गटासोबत युती केली आहे। या युतीला दोस्तीचं गठबंधन असं नाव देण्यात आलंय। मात्र भाजपासोबत जाऊन महापौर पद आपल्या पदरात पाडून आपलं काम झाल्यावर त्याच भाजपासोबत दुरावा साधणारे टीम ओमी कलानी शिवसेना शिंदे गटासोबत तरी प्रामाणिक राहील का, की आपलं काम झाल्यावर तसाच काहीसा राजकीय गेम खेळणार तर नाही ना, अशी चर्चा सध्या शहरात सुरू आहे। दुसरीकडे टीम ओमी कलानीला महायुतीत घेण्यासंदर्भात भाजपाची काय भूमिका राहील ते देखील पाहावं लागणार आहे। मात्र सध्या तरी या महायुतीत शिवसेना शिंदे गट, भाजप, आरपीआय, स्थानिक साई पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीत निवडणूक लढवणार असल्याचं शिंदे गटाकडून स्पष्ट करण्यात येत आहे। राजेंद्र चौधरी, आशा बुल्लर महाराज यांनी एकत्र बाईट दिलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये घोषणा केलेली। निश्चितपणे आज खासदारांनी उल्हासनगरला भेट दिली, त्यावेळेला सर्वच त्यांना भेटायला आले होते। सर्वच आनंदित आहेत आणि निश्चितपणे ही महायुती झालेली आहे। या बाबतीमध्ये कोणता पक्ष कमी करायचा आणि आपला पक्ष वाढवायचा असं काही शिवसेनेच्या आणि खासदारांचा विचार नाही। त्यामुळे शहराचा विकास व्हावा आणि अधिक प्रमाणामध्ये व्हावा ही जी सर्व शहरवासियांची मागणी आहे, त्याकरता सर्व एकत्र आलेले आहेत आणि निश्चितपणे त्याप्रमाणे यश हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मिळेल। आणि या बाबतीमध्ये बीजेपी बरोबर ती नैसर्गिक युती आहे आणि त्या बाबतीमध्ये योग्य वेळी योग्य ती बोलणी होतील, त्यावेळेला ते अधिक स्पष्ट होईल। परंतु आता अगोदरच सांगितल्याप्रमाणे महायुतीमध्ये आम्ही सर्व लढायला तयार आहोत। नाही, तसं काय ठरलेलं नाहीये। महापौर अगोदर इलेक्शन एकत्र लढवण्याच्या दृष्टीने सर्व एकत्र आलेले आहेत। निवडणूक झाल्यानंतर इतर पदांचा विचार निश्चितपणे होईल। जैसे कि आप सभी को पता है कि पिछले खासदार चुनाव में टीम ओमी कलानी ने शिवसेना को अपना समर्थन दिया था, डॉक्टर श्रीकांत शिंदे जी को अपना समर्थन दिया था, जिस समर्थन को दोस्ती का गठबंधन नाम दिया गया था। आज उसी दोस्ती को हम आगे बढ़ाते हुए दोस्ती का गठबंधन कायम नाम देके हमारे आने वाले चुनाव में टीम ओमी कलानी और शिवसेना का हम युति करेंगे जनरल इलेक्शन में, ऐसी मैं घोषणा करता हूं। धन्यवाद। ओमी कलानी यांच्या अध्यक्षतेखाली काल आमचं डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची शिवसेनेसोबत गठबंधन झालेलं आहे उल्हासनगरमध्ये। यापूर्वीही लोकसभेत पण आपलं गठबंधन आमचं होतं आणि त्या दोस्तीच्या गठबंधनाला कायम ठेवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका समस्त टीम ओमी कलानीचे नगरसेवक, पदाधिकारी सर्वांनी घेऊन येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत ओमी कलानी हे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासोबत शिवसेनेसोबत गठबंधनमध्ये असणार आहे। भाजपाने जे नगरसेवक घेतले आहे ते आमच्या पक्षाचे नाहीत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घडी चिन्हावर निवडून आलेले काही नगरसेवक त्यांच्यासोबत गेले आहे आणि ते प्रोपगंडा करत आहे। ज्या नगरसेवकांच्या याच्यावर 2 नगरसेवक जे घेतले आहेत असं सांगत आहेत, त्याच्यातून एक नगरसेवक तो आमचा टीओकेचा आहे आणि एक नगरसेवक तो आमच्या पक्षाचा नाही। पण मी आताच तुम्हाला सांगतो की येणाऱ्या दिवसात टीम ओमी कलानीमध्ये जोरदार इन्कमिंग असणार आणि अनेक नगरसेवक आम्ही घेणार आहोत। भाजप सोबत आमचं युती नाही। हम एनडीए के घटक पक्ष नहीं, हम सिर्फ और सिर्फ शिवसेना के साथ में है। किसके साथ जाना है, क्या करना है, आने वाले दिनों में ओमी कलानी जी तय करेंगे। प्रदीप रामचंदानी सध्या ते 6 महिन्यापासून उल्हासनगरच्या राजकारणातून दिसत नव्हते, अचानक ते दिसायला लागले आणि त्यांचा राजकीय अनुभव खूप आहे। पण जेव्हा काही नेते फ्रस्ट्रेशनमध्ये असतात तर असे या प्रकारचे स्टेटमेंट देत राहतात।
आम्ही स्पष्ट आहे की टीम ओमी कलानी म्हणून मागची निवडणूक पण लढलो होतो. ज्या भाजपने 7 सीटाच्या पुढे कधी भारतीय जनता पार्टी उल्हासनगरमध्ये जात नव्हती, ती कुठपर्यंत पोहोचलेली. आणि आज ओमी कलानींचा निर्णय आहे की शिंदे साहेबांसोबत आम्ही सर्व नगरसेवक आणि ओमी कलानी आहेत. प्रदीप रामचंदानीचं स्टेटमेंट एक हास्यजनक स्टेटमेंट आहे. इसे कहते हैं नाच ना आए आंगन टेढ़ा. और दूसरा कहूँगा प्रदीप रामचंदानी जी के लिए कि बेगाने की शादी में अब्दुल्ला दीवाना हो चुका है. और ऐसी भूमिका में प्रदीप रामचंदानी जी मानसिक हालात खराब दिख रही है. देखिए, उनके पक्ष में जो गुनेगारों की लाइन बताऊंगा, फ्रॉड, चीटर, अनेक गुनेगार उनके पक्ष में हैं, जिनके ऊपर 8-8, 9-9 गुने दाखिल है, जो भारतीय जनता पार्टी में रहकर वो अपनी गुनेगारी की प्रतिकृति बचाना चाहते हैं. हमारे पास कोई गुनेगार नहीं है. जिनके ऊपर भी गुने हैं वो राजनीतिक गुने दाखिल है.